पाहूया प्रश्न असा आहे, एका अंकगणितीय श्रेणीत 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्याची एकूण बेरीज किती? मग अशा प्रश्नामध्ये अंकगणितीय श्रेणी आहे, क्रमिक आहे. यामध्ये मग अशी उदाहरणं सोडत असताना काय करायचं, यामध्ये 7वी आणि 9वी संख्या दिलेली आहे, 55 आणि 71. मग या श्रेणीमध्ये फरक काय हे शोधून जर काढायचा असेल, हा जो 71 आणि ही जी 55 संख्या दिलेली आहे यांची वजाबाकी करायची. 71 आणि 55 यांची वजाबाकी केली तर या ठिकाणी राहतील काय 16 आणि 9 मधून 7 गेले राहिले 2. मग भाग द्यायचा 82 म्हणजे फरक काय आला 8. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली संख्या शोधायची आहे. मग आपला पहिली संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिली संख्या जी मानूया आपण. मग ही आपल्याला 7वी संख्या 55 माहित आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये या 55 मधून एक पहिली संख्या शोधण्यासाठी 55 ही 7वी आहे, म्हणजे पाठीमागच्या 6 अशा 8 फरकाने आपल्याला मागे यावं लागेल. म्हणजे 6 गुणिले 8 जे 6 8 48 होतात, ते आपल्याला 55 मधून वजा करावं लागतील. म्हणजे पहिली संख्या काय झाली 7. आता शेवटची संख्या शोधायची. शेवटची संख्या जर शोधायची असेल किती, आपल्याला 12वी, कारण 12 संख्यांची एकूण बेरीज करायची आहे. 12वी संख्या जर शोधायची असेल तर काय करावं लागेल, पहिली संख्या आपल्याकडे 7 तर आहेच, राहिल्या पुढचे किती 11 संख्या. 11 संख्येमध्ये परत प्रत्येकात 8 8 राहणार आणि मग 12वी संख्या मिळणार आपला 7 अधिक 11 8 88. 88 7 किती होतात, यामध्ये 95. म्हणजे शेवटची संख्या मिळाली 95. पहिली संख्या 7 आहे, एकूण संख्या 12 आहेत. आपल्याला त्यांची काय काढायची बेरीज, आणि बेरीज काढण्याचं जे सूत्र आहे ते आपल्याला माहित आहे. आपण काय करतो, बेरीज काढण्यासाठी पहिली संख्या जी घेणार, पहिली संख्या आपल्याकडे आता मिळाली 7, पहिली संख्या 7, शेवटची संख्या घेणार 95. सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या 12 आहेत आणि त्याला भागिले काय करणार आपण 2. 2 ने भाग दिला, या ठिकाणी भाग देतो म्हणून 2 आणि आता या दोघांची बेरीज करायची. बेरीज करत असताना 7 आणि 95 होतात 102. 102 गुणिले काय करायचं 6 आणि मग 6 दुने 12, 6 1 6, उत्तर होईल 612. आपल्याला पर्याय दिसतो चौथा.